सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी मराठा समाजातील नेत्यांचा सातत्यानं वापर केल्याचा गंभीर आरोप मराठा समाजाचे नेते रामभैया जाधव यांनी केलाय। बाळ येथे आयोजित एका राजकीय पक्षाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते। यावेळी त्यांनी मराठा समाजानं वेळीच सावध होण्याचं आवाहन त्यांनी केले। रामभैया जाधव म्हणाले की कोटे यांनी यापूर्वी मराठा समाजाचे राजाभाऊ खराडे, त्यानंतर अमोल शिंदे, आता पद्माकर काळे यांचा केवळ स्वतःचं राजकारण पुढे नेण्यासाठी वापर केलाय। गरज संपली की संबंधित व्यक्तींना बाजूला केले जात आहे। हा प्रकार मराठा समाजासाठी धोक्याचा आहे। जाधव यांनी आरोप केलेत की मराठा समाजाची संख्या, ताकद आणि भावनिक मुद्द्यांचा उपयोग करून काही नेते स्वतःचा राजकीय हितसंबंध साधतात, मात्र प्रत्यक्षात समाजाच्या प्रश्नाबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही। एक प्रमुख तालमीच्या एका समाजाच्या नेत्याचा तो वापर करत आहे आणि आज बायात सुद्धा राजा बॉलर असतील, डेपी असतील आणि एक मराठा समाजाचं तिकीट तिथं आमदार विजय देशमुख यांनी फायनल केलं होतं, पण शेवटच्या मोमेंटला त्यांनी त्या सर्वांचं तिकीट कट केलं। ज्या मराठा समाजाचं या महाराष्ट्रात पहिला ओबीसीसाठी मोर्चा आम्ही काढला होता, त्यास महाविकास आघाडीची तिथं सत्ता होती। जो भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा एवढे बंदोबस्त नव्हतं, एवढं त्या मोर्चाला महाविकास आघाडीने तिथं बंदोबस्त दिला होता। त्यावेळेस राजा बॉलरनी 1000 ते 1500 लोक घेऊन मराठा मोर्चाला तिथं पाठिंबा दिला होता। ज्यावेळेस आम्ही टायर जळले होते, पवन आलोर असतील, हे कायम डेपी असतील, हे कायम आमच्या सोबत तिथं उभा राहिलेले आहेत। निवडणुका आल्या की समाजाची आठवण येते आणि काम संपलं की समाजाला वाऱ्यावर सोडलं जातं, अशी टीका त्यांनी केली। सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये पद्माकर काळे यांचं नाव पुढे करून पुन्हा एकदा मराठा समाजाची मतं एकत्र करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत जाधव म्हणालेत, हा प्रयोग यापूर्वीही झालाय। समाजानं इतिहासामधून धडा घेतला पाहिजे। यावेळी रामभैया जाधव यांनी मराठा समाजातील कार्यकर्ते, युवक, पदाधिकारी यांनी कोणत्याही एका नेत्याच्या किंवा पक्षाच्या वैयक्तिक अजेंड्याचं साधन बनू नये असं स्पष्ट आवाहन केले। सामाजिक तसेच शैक्षणिक, शिक्षण, रोजगार आणि आरक्षण या मूलभूत प्रश्नावरती ठाम भूमिका घेणाऱ्यांनाच पाठिंबा द्यावा असं आवाहनही त्यांनी केले। तिथं तिकीट देणार आहे, पण या सोलापूर शहरामध्ये एक जो राज्यकर्ता आहे, जो आत्ताच प्रवेश घेतलाय, आमदार, जो एक शहर मध्येचा आमदार आहे, जो प्रभाग 7 मध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून 2012 पासून कायम मराठा समाजाचा ज्यांनी वापर केलाय, देवेंद्र कोटे यांनी 2012ला राजाभाऊ खराडे यांचं त्यांनी वापर केले, त्यानंतर अमोल बापू शिंदे यांचा वापर केले मराठा समाजाचं। आज एक प्रमुख तालमीच्या एका समाजाच्या नेत्याचा तो वापर करत आहे आणि आज बायात सुद्धा राजा बॉलर असतील, डेपी असतील आणि एक मराठा समाजाचं तिकीट तिथं आमदार विजय देशमुख यांनी फायनल केलं होतं, पण शेवटच्या मोमेंटला त्यांनी त्या सर्वांचं तिकीट कट केलं। बाळे येथील या बैठकीत स्थानिक कार्यकर्ते, मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोटे यांच्या विरोधातील आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं असून येत्या काळात याचे पडसाद सोलापूर शहर आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये उमटण्याची शक्यताही व्यक्त केली जाते।